तर आताच आपण पाहिलं शरद पवारांनी सुद्धा सैफ अली खान याच्यावरती जो हल्ला झालाय त्यावरून प्रतिक्रिया दिली आहे। मुंबईमध्ये कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असल्याचं शरद पवार म्हणाले आहेत आणि या प्रकारे एक प्रकारेच त्यांनी सरकारवरती पुन्हा हल्लाबोल केलाय, निशाणा साधलाय। हे दृश्य सध्या आपण पाहतोय सैफ अली खान वरती मुंबईत असोसिएशन ऐकले फक्त एकच आहे की मुंबईची कायदा सुव्यवस्था किती खाली ढासळते याचंही लक्षण आहे। मध्यंतरी त्याचा उल्लेख तुम्ही केला, एकाची हत्या झाली त्याच भागात आणि हा देशाचा प्रयत्न, या सगळ्या गोष्टी चिंताजनक आहेत। राज्य सरकारने विशेषतः मुख्यमंत्र्यांनी कारण गृह खातं त्यांच्याकडे या गोष्टीकडे अधिक गांभीर्याने बघावं। बॉलिवूडमध्ये अशा पद्धतीने सैफ अली खानवरती हल्ला होणं म्हणजे गळ्यावर सुद्धा वार आहेत त्याचे, सांगितलं ना, म्हणजे ज्यांना सिक्युरिटी आहे त्यांना असं होतं घरात, झोपड्यात, चाळीमध्ये कुठेही चोर आणि दरोडेखोर घुसतायत, बँकात घुसतायत। पण आता हे जे कलाकार आहेत मोठे मोठे, ज्यांच्या घराला बाहेर सिक्युरिटी आहे, त्यांना स्वतःला सुरक्षा व्यवस्था आहे, तिथेही सरळ चोर घुसतात आणि हल्ला करतात। खरं म्हणजे हा नरेंद्र मोदी यांना धक्का आहे, प्रधानमंत्र्यांना। 15 दिवसापूर्वी सैफ अली खान सहकुटुंब मोदींच्या भेटीला गेले होते आणि प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबाबरोबर 1 तास व्यतीत केला होता आणि त्यानंतर सैफ अली खानवरती हल्ला झाला। तो चोराने केलाय, कोणी केला हा पुढला प्रश्न। पण या राज्यामध्ये कोणी सुरक्षित नाही। महिलांना रस्त्यावर फिरणं मुश्किल झालेलं आहे। हे राज्याच्या गृहमंत्र्यांनी समजून घेतलं पाहिजे। या राज्याची 90% सुरक्षा पोलीस हे महायुती म्हणून जो काय प्रकार आहे, त्यांचे आमदार जे फुटलेले लोक आहेत त्यांच्या सुरक्षेसाठी आहे। कोणी साधा आमचा उपशाखा प्रमुख जरी फोडला तरी त्याला 2 गनर दिले जातात। उपतालुका प्रमुख फुटला तरी त्याला 1 गनर दिला जातो, असं ते त्यांचं कोष्टक आहे। जिल्हा प्रमुख फोडला तर 5 गनर दिले जातात। पण सामान्य माणसाला कोणती सुरक्षा नाही। गद्दार आणि बेईमान, भ्रष्टाचारी, बिल्डर्स यांना सुरक्षा आहे, पूर्ण सुरक्षा आहे। सैफ अली खानला सुरक्षा असणार 100%। सैफ अली खान तर त्यांना या सरकारनं पद्मश्री दिलाय, भारत सरकारनं कधी काळी। तर पद्मश्री किताब असलेल्या व्यक्तीला सुद्धा मुंबईमध्ये सुरक्षित राहता येत नाही, हे आज पुन्हा एकदा दिसलं। आता ह्याच्यावरती कोण काय भाष्य करणार, पोलीस तपास करतील, चोराला पकडतील। पण तुम्ही अशा किती चोरांना पकडणार आहात? मुळात कायद्याचं उल्लंघन करणं, अशा प्रकारचा हल्ला करणं, ही भीती जी आहे कायद्याच्या संदर्भातली, ही भीती आज कोणाच्याही मनात राहिली नाही। दुर्दैवानं सैफ अली खान सारखा एक कलाकार आहे, त्याच्यावरती हल्ला झाला, गंभीर स्वरूपाचा हल्ला आहे। त्याच्यामुळे आज पुन्हा एकदा सरकार उघडं पडलेलं आहे। नागपूरमध्ये ज्या पद्धतीने पाहिलं तर मानसिक उपचार करणारा एक तज्ञ आहे, त्याच्याकडनं 100पेक्षा जास्त महिलांवरती लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झालेला आहे। का कसं काय बघणार? देवेंद्र फडणवीस यांनी बघायला पाहिजे। यात आम्ही काय बघणार? मगाशीच बोललोय ना, अशा प्रकारच्या घटना, अशा प्रकारचे गुन्हे वाढत चाललेले आहेत। आता नागपूर हे मुख्यमंत्र्यांचंच गाव आहे आणि 100 महिलांवरती अत्याचार होईपर्यंत पोलीस काय करत होते? हे काय एका दिवसात झालेलं नाहीत। गेल्या 3-4 वर्षापासून स्वतः देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री आहेत, किंवा याच्यावर त्यांनी भाष्य केलं पाहिजे। चला संपलं। सर, वाल्मिक कराड त्या चौकशीमध्ये काही परदेशी सिम कार्ड देखील त्याच्याकडून आढळून आले। बघा, हा तपासाचा विषय आहे। मग आमच्या हिशोबानं या विषयावरती पडदा पडलेला आहे। वाल्मिक कराड यांच्या संदर्भात जी लोकांची मागणी होती की त्यांना संतोष देशमुख प्रकरणात त्यांची चौकशी व्हायला पाहिजे, त्यांना
तर एकंदरीतच आपण पाहतोय सैफ अली खानवरती चाकूने हल्ला झालेला आहे आणि यावरती आताच संजय राऊत, खासदार संजय राऊत यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे. बीडपासून ते मुंबईपर्यंत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचा हल्लाबोल संजय राऊत यांनी केलेला आहे. अनेक राजकीय प्रतिक्रिया सध्या या हल्ल्या प्रकरणावरती उमटताना दिसत आहेत आणि त्यातच आता संजय राऊतांनी सुद्धा सरकारवरती निशाणा साधलाय. तर चाकू हल्ल्यात सध्या सैफला 6 जखमा झाल्याचं कळतंय, 2 जखमा गंभीर असल्याचं कळतंय. आणि एक महत्वाची बातमी आपल्याला सध्या सांगायची तर सैफ अली खानवरती त्याच्या राहत्या घरी चाकूने जीवघेणा हल्ला झाला. मात्र आता यावरून अनेक सवाल उपस्थित होत आहेत. कारण सैफच्या घरात शिरलेला हा चोरच होता की आणखी कोण, असा मुख्य प्रश्न उपस्थित होतोय. या प्रकरणी पोलिसांनी सैफच्या घरातल्या तिघांना चौकशीसाठी ताब्यातही घेतलाय. सैफच्या घरातल्या नोकरांचे मोबाईलही जप्त करण्यात आलेत आणि प्राथमिक माहितीनुसार चोरानं सुरुवातीला नोकराशी वाद घातला. आरडाओरड झाला तेव्हा सैफ आवाजामुळे बाहेर आला. त्याने या वादात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला आणि तेव्हा चोराने थेट सैफवरच जीवघेणा हल्ला केला. आणि याच हल्ल्यामध्ये सैफ गंभीर जखमी झाल्याचं कळतंय. 6 वार त्याच्यावरती झालेत, 2 गंभीर जखमा आहेत आणि लीलावती रुग्णालयात सध्या त्याच्यावरती उपचार सुरू आहेत, शस्त्रक्रिया सुरू असल्याचं कळतंय. त्याची अपडेट नेमकं काय असणार आहे याबद्दल आपण आपल्याला कळवूच, परंतु तुर्तास आपण पाहतोय अतिशय मोठा हल्ला मुंबईत सध्या झालाय. सैफ करीनाच्या घरात शिरलेल्या चोराकडून चाकूने हल्ला करण्यात आला. सैफवरती चोराकडून 6 वेळा चाकूने वार करण्यात आले. सैफच्या मानेवरती आणि हातावरतीही वार झाल्याचं कळतंय. एक जखम सैफच्या पाठीच्या कण्याजवळ सुद्धा आहे. सैफच्या मानेला 10 सेंटीमीटरची जखम झाल्याचं कळतंय. तर सैफ अली खानला मध्यरात्री 3:30च्या सुमारास लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचंही कळतंय. सैफच्या शरीरावरती एकूण 6 जखमा आहेत, त्यातल्या 2 जखमा खोलवरती गेल्याचं कळतंय. न्यूरोसर्जन नितीन डांगे यांच्याकडून सैफवरती सध्या सर्जरी सुरू आहे. कॉस्मेटिक सर्जन लीना जैन, भूलतज्ञ निशा गांधी सुद्धा सर्जरीत सहभागी झाल्यात. करीना कपूर, मुलं तैमूर आणि जय सुरक्षित असल्याची माहिती आहे. एकंदरीतच अतिशय भयंकर अशी ही घटना आपण पाहतोय. मोठा हल्ला बॉलिवूडचा अभिनेता सैफवरती झालाय. सैफवरती हल्ला झाला आणि चोराला पकडण्यासाठी मुंबई पोलिसांची 7 पथकं आता रवाना झाल्याचं कळतंय. फॉरेन्सिक टीम करून सैफच्या घराची तपासणी सुद्धा केली जाते. एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायक सुद्धा घटनास्थळी दाखल झालेत, तपास करतायत. म्हणून या तपासाच्या प्रक्रियेला वेग आल्याचं सध्या कळतंय. मुंबई पोलीस आता ऍक्शन मोडवरती आलेली आहे. बॉलिवूडचा एक मोठं नाव सैफ अली खान याच्यावरती हल्ला झाला. करीना कपूर सुद्धा एक मोठं नाव बॉलिवूडमधलं आहे आणि अशा त्यांच्या घरात घुसून हल्ला केला जातो, म्हणून तपासाला वेग आल्याचं आता कळतंय. सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय ती म्हणजे चोराला पकडण्यासाठी मुंबई पोलिसांची 7 पथकं आता रवाना झाली आहेत. फॉरेन्सिक टीम सुद्धा सैफच्या घरी पोहोचली आहे आणि तपासणी केली जाते. यात एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायक सुद्धा घटनास्थळी पोहोचले आहेत आणि ते खोलवर जाऊन या प्रकरणाचा तपास करत आहेत. अनेक महत्त्वाचे धागेदोरे यामध्ये सध्या सापडण्याचा प्रयत्न केला जातोय की जो चोर होता तो नेमकं चोरीच्याच भावनेनं घरात शिरला होता का, किंवा तो एखाद्या टोळीचा भाग होता. अनेक संशयास्पद गोष्टी यात समोर येत आहेत. प्रश्न त्याबद्दल विचारले जात आहेत की नेमकं हा घात करण्याचा प्लॅन होता का, आधीच रचलेला डाव होता का. आणि एक मोठी बातमी अजून समोर येते ती म्हणजे सैफ अलीच्या घरात शिरून चोरानं जीवघेणा चाकू हल्ला केला. यात मोठी अपडेट समोर आली आहे. सैफवरती हल्ला केल्यानंतर हा घुसखोर तैमूरच्या रूममध्येही शिरला होता. मोठी अपडेट आहे. तैमूर म्हणजे सैफचा मुलगा, त्याच्या रूममध्ये सुद्धा हा घुसखोर शिरल्याचं कळतंय. मात्र करीना कपूर, तैमूर आणि जय हे तिघे सुद्धा तेव्हा घरात नव्हते. तैमूर आणि जय घरात नसल्यानं ते बालंबाल वाचल्याचं कळतंय. जेव्हा हा चोर तैमूरच्या रूममध्ये शिरला तेव्हा जर तो किंवा तैमूर घरात असता तर मोठा अनर्थ सुद्धा घडला असता. मोठी अपडेट सध्या आपण पाहतोय. इतर कुटुंबीय म्हणजेच तैमूर, जे करीना जे आहेत ते सध्या सुरक्षित आहेत कारण ते घरात नव्हते. बुधवारी रात्री 1:30च्या सुमारास अज्ञात व्यक्ती सैफच्या घरात घुसला. करीनाच्या घरात काम करणाऱ्या मोलकरणीनं त्या चोराला हटकलं.
सैफ अली खान बाहेर आला तेव्हा चोरासोबत झटापट झाली. सैफवरती चाकूने वार केल्यानंतर चोरटा तैमूरच्या रूममध्ये घुसल्याचंही कळतंय. मात्र करीना कपूर, तैमूर आणि जय सुरक्षित असल्याची माहिती आहे. कोणतीही दुखापत कुणालाही झाली नाहीये, कारण की हे तिघेही त्यावेळी घरात नसल्याची माहिती आहे. सैफवरती हल्ला झाला त्यामुळे सामने काही सवाल उपस्थित केलेत. तर आपण पाहतोय की सैफ अली खानवर सध्या उपचार सुरू आहेत. सैफ अली खानच्या घरावरती दरोड्याचा प्रयत्न झाला असल्याचं सध्या कळतंय. सध्या खानवरती सर्जरी सुरू आहे आणि त्याची अपडेट समोर येणार आहे. सैफच्या टीमकडून अधिकृत निवेदन सुद्धा जारी करण्यात आलंय आणि त्यात सांगण्यात आलंय की काही काळजी करण्याचा सध्या कारण नाहीये. चाहत्यांना संयम बाळगण्याचं सुद्धा आवाहन करण्यात आलेलं आहे. तर ही दृश्य सध्या आपण पाहतोय. फॉरेन्सिक टीम सध्या सैफ अली खानच्या घरात तिथे दाखल झालेली आहे. घराची तपासणी सध्या केली जाते. काही तिथून पुरावे सापडतायत का या संदर्भात फॉरेन्सिक टीम कडून तपासणी केली जाते. ही दृश्य सध्या तुम्ही साम टीव्हीवरती एक्सक्लुझिव्हली पाहताय. सैफ अली खानच्या घरात सध्या फॉरेन्सिक टीम कडून तपास केला जातोय. ज्या ठिकाणी हल्ला झाला तिथले कर्मचारी, अशा सगळ्या घटनाक्रमाचा अगदी सविस्तरपणे तपास फॉरेन्सिक टीम करते. त्या ठिकाणी काही पुरावे सापडतायत का त्याचे नमुने घेण्याचा प्रयत्न सुद्धा फॉरेन्सिक टीम सध्या करते आणि तीच दृश्य आपण सध्या पाहतोय. एकीकडे आपण बघू शकतो की सैफ अली खान हा बॉलिवूड मधला एक मोठं नाव सध्या आहे आणि त्याच्यावरती अशा प्रकारे जर हल्ला होतोय तो सुद्धा वांद्रा सारख्या एका हाय प्रोफाईल एरियामध्ये, तर अतिशय चिंताजनक अशी ही गोष्ट आहे. काही सवाल सामने उपस्थित केलेत. सैफ करीनाच्या घरात शिरलेला तो चोरच की आणखी कोण असा महत्वाचा प्रश्न आहे. 24 तास सुरक्षा असते, बॉडीगार्ड असतात, तरी सुद्धा सैफवरती हल्ला झालाच कसा हाही प्रश्न आहे. चोर सैफ करीनाच्या घरी 12व्या मजल्यापर्यंत कसा पोहोचला? इतक्या वर राहून सुद्धा चोर त्या ठिकाणी पोहोचलाय. 24 तास कडक सुरक्षा असतानाही चोर घरात कसा शिरला हा महत्वाचा मुद्दा आहे. स्वयंचलित गेट, सीसीटीव्ही, सुरक्षा रक्षक असतानाही चोर शिरलाच कसा? त्यामुळे त्याला आधीपासून कुणी माहिती पुरवत होतं का हाही प्रश्न आहे. चोरच होता की आणखी कोण असा मोठा प्रश्न आहे. कारण की चोर घरात शिरला, दरोडा टाकणार होता, मात्र सैफ अली खान सोबत त्याची झटापट झाली. यात सैफ जखमी झाला आणि नंतर चोर पळून सुद्धा गेलाय. म्हणून हे सगळे संशय जो आहे तो व्यक्त करण्यात येतोय. बाबा सिद्दीकींची हत्या सुद्धा झाली होती मुंबईतच, याच परिसरात. म्हणून मुंबईची सुरक्षा वाऱ्यावरती एक असा प्रश्न उपस्थित होतोय. सलमान खानला सुद्धा वारंवार धमकी दिली जाते. शिवाय शाहरुख खानला सुद्धा धमकी आलेली होती. एकंदरीतच आपण पाहिलं तर बॉलिवूडच्या अनेक महत्त्वाच्या नेत्यांसोबत राजकारणी सुद्धा सध्या टार्गेटवरती असल्याचं दिसतंय. मुंबईतले बाबा सिद्दीकींची सुद्धा हत्या करण्यात आली. अभिषेक घोसाळकरांची सुद्धा हत्या मुंबईतच झाली होती. तर सैफ अली खानवरती आता जीवघेणा हल्ला झालाय. याआधी सलमान खानला सुद्धा वारंवार धमकी देण्यात आली. त्याच्या घरावर सुद्धा गोळीबार झाला होता. शाहरुख खानला सुद्धा धमकी देण्यात आली होती. महत्त्वाचे मोठे बॉलिवूड नेते टार्गेट होत आहेत का? आणि त्यांच्यासोबत ज्यांची जवळीक आहे त्यांची सुद्धा हत्या करण्यात आली. म्हणजेच बाबा सिद्दीकींची सुद्धा हत्या झाली होती. म्हणून मुंबईची सुरक्षा वाऱ्यावरती आहेत का असा प्रश्न उपस्थित केला जातोय. मुंबई पोलिसांवरती सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. दरम्यान शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा या प्रकरणात माहिती घेतलेली आहे. सुप्रिया सुळेंनी करिश्मा कपूरशी फोनवरून चर्चा केली आहे. Oh my God, then? In the little fellow's room? Oh God. So then? Everybody's okay, na? Okay. So Bebo is in the hospital with him? Oh, she's just sleeping. God, what a trauma. Mom, dad okay, na? Yeah, don't tell them only. Don't tell them. Best, yeah, exactly. Don't tell them. Anything you want me to do, or police has come and everything sorted? I'm so sorry to hear this. Yeah. No, I'm here in my constituency, Lolo, and the media has caught me and they said this happened to Saif. So I tried calling Saif right away. Obviously, there was no reply. Then I tried your number. I tried everybody's number. Rimanti's not picking up. Neetu's not. Neetu probably doesn't even know you. I tried for... No, don't tell all this gang. No, they'll unnecessarily overreact to a situation. But the police is there now, na?
अली खान हे सेफ आहेत हॉस्पिटलमध्ये, पण मला असं त्यांच्या फॅमिलीचं ऑफिशियल स्टेटमेंट आणि पोलीसचं ऑफिशियल स्टेटमेंट येस्तोवर आपण वाट बघूया असं मला वाटतं. मला यातलं काहीच माहिती नाही. नाही, मला याच्यातलं काहीच माहिती नाही. मला काहीच माहिती नाहीये. त्याच्यामुळे ऑफिशियल स्टेटमेंट पोलीसचं आणि त्यांच्या फॅमिलीकडून येईल. खासदार सुप्रिया सुळे यांनी तर प्रतिक्रिया दिली आहे. मात्र मुंबईत कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे उडाल्याचं सुद्धा वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत. व्हीआयपी भागात हल्ला होतोच कसा, असा प्रश्न सुद्धा खासदार वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केलेला आहे. तर काही वेळापूर्वी त्यांनी साम टीव्हीशी संवाद साधला. नेमकं त्यावेळी त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण ऐकूयात. बांद्र्यामधली ही तिसरी घटना आहे आणि मुंबईमध्ये जर तुम्ही बघाल तर मध्ये जे हॉस्पिटलच्या बाहेर बंदुकीच्या गोळ्या झाडल्या गेल्या आणि त्या व्यतिरिक्त भायखळामध्ये जे आहे त्या एलसीबीच्या नेत्याचा खून झाला. मधल्या काळामध्ये मुंबईमध्ये 1-2 अजून घटना झाल्या. आता तुम्ही बघा इथे बांद्र्यामध्ये बाबा सिद्दीकींची दिवसाढवळ्या हत्या झाली त्यांच्या ऑफिसच्या बाहेर. आता सलमान खानच्या घराच्या बाहेर गोळीबार झाला. आता ही घटना झाली, जेव्हा की हा एरिया पूर्णपणे जे आहे व्हीआयपी एरिया आहे आणि याच्यामध्ये त्यांच्याकडे ऑलरेडी पोलीस आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त स्वतःचे बॉडीगार्ड आहेत. असं असताना सुद्धा जर अशा तऱ्हेच्या घटना होत असतील आणि घरात घुसून जर मारला जात असेल तर कायदा सुव्यवस्थेची काय परिस्थिती आहे समजून घेतलं पाहिजे. ही कायदा सुव्यवस्थेची झंझावटे निघालेले आहेत आणि मुंबई जर सुरक्षित नसेल तर मग महाराष्ट्र काय बोलायचं आपण. कारण मुंबईचा पोलीस तर माहिती स्कॉटलंडच्या नंतर मुंबईचं पोलीस आहे, पण दुर्दैवाने आज पोलिसांचं इतकं खच्चीकरण झालेलं आहे आणि ज्या तऱ्हेने महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये घटना बघतो मग की बीड असेल, परभणी असेल किंवा पुण्याची घटना असेल, ही दुर्दैवाने मला बोलायला वाटतं की आता कायदा सुव्यवस्थेचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. गृह विभाग करताय काय, गृह सचिव संचालिका करतायत काय, मुंबईचे पोलीस आयुक्त करतायत काय, हे प्रश्न निर्माण झालाय ना. कारण आता घरात घुसायला लागले. काय महाराष्ट्राने मुंबईने कधी बघितलं नव्हतं. तर एकंदरीतच खासदार वर्षा गायकवाड यांनी साम टीव्हीशी बोलताना अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले. मुंबईत कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे उडाल्याचं ते म्हणाल्या आहेतच, शिवाय व्हीआयपी भागात हल्ला होतोच कसा असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. आणि यासोबतच कायद्याचा धाक राहिला नाहीये का, मुंबई पोलिसांचा धाक राहिला नाहीये का, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. खरं तर मुंबईमध्ये वारंवार गेल्या काही दिवसांपासून पाहिलं तर असे हल्ले होत आहेत आणि म्हणून हा प्रश्न प्रकर्षाने समोर येतोय की मुंबई पोलिसांचा धाक राहिला नाहीये का, त्यांचं अपयश आहे का मुंबईच्या सुरक्षेत. जर कमतरता होतीये तर मुंबई पोलीस नेमकं करतायत काय, असाही प्रश्न विचारला जातोय. खरं तर बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला वारंवार धमकी देण्यात आली, त्याच्या घरापर्यंत रेकी करण्यात आली, त्याच्या घरावरती गोळीबार करण्यात आला. त्यानंतर शाहरुख खानला सुद्धा धमकी देण्यात आली. अभिषेक घोसाळकर सारखे महत्त्वाचे राजकीय नेते त्यांची फेसबुक लाईव्ह सुरू असताना गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. तर बाबा सिद्दीकी हे एक मोठं नाव, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते, त्यांची सुद्धा दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली होती. रस्त्यात त्यांना गोळ्या झाडून मारण्यात आलं होतं. तो हाच बँड्राचा वांद्रे परिसर होता ज्या ठिकाणी आता सुद्धा सैफ अली खानवरती त्याच्या घरात घुसून हल्ला करण्यात आलेला आहे. आणि म्हणून अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होत आहेत. तर सामनं या संदर्भात काही सवाल उपस्थित केलेत. नेमकं काय पाहूयात. सैफ करीनाच्या घरात शिरलेला तो चोरच होता की आणखी कोण? 24 तास सुरक्षा, बॉडीगार्ड, तरी सुद्धा सैफवरती हल्ला झालाच कसा? चोर सैफ करीनाच्या घरी 12व्या मजल्यावरती पोहोचला कसा? 24 तास कडक सुरक्षा असताना सुद्धा चोर घरातच कसा शिरला? स्वयंचलित गेट, सीसीटीव्ही, सुरक्षा रक्षक हे सगळं असताना चोर कसा शिरला, हा महत्त्वाचा प्रश्न विचारला जातोय. खरं तर सैफ अली खान हे फक्त बॉलिवूडचंच मोठं नाव नाहीये, तर पतोडी राजघराण्याशी सुद्धा त्यांचा संबंध आहे. आणि अशात एका राजघराण्याशी संबंध असलेल्या माणसाला तर 24 तास सुरक्षा असते, त्यांचं मोठं प्रस्थ असतं. आणि अशात सुद्धा त्यांच्या घरापर्यंत चोर शिरण्याची मज्जल करतो, शिवाय हुज्जत घालतो, हल्ला करतो, तिथून पळ सुद्धा काढतो. म्हणून या सगळ्या घटनाक्रमाकडे बघता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे की नेमकं हा आधीच रचलेला डाव तर नव्हता ना. राजकीय प्रतिक्रिया या प्रकरणावरती येत आहेत. त्यातच राऊतांनी, खास संजय राऊतांनी सुद्धा यावरती प्रतिक्रिया दिली आहे. कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे झाल्याचं ते म्हणतायत, तर बीड ते मुंबईपर्यंत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचं खासदार संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. नेमकं ते काय म्हणालेत आपण त्यांच्या शब्दांत ऐकूयात.
सैफ अली खानवरती चाकू हल्ला झाला, मोठा कलाकार आहे. काल देशाचे प्रधानमंत्री मुंबईत होते, त्याच्यामुळे सगळी सुरक्षा व्यवस्था तिकडे असणार. हे जे कलाकार आहेत मोठे मोठे, ज्यांच्या घराला बाहेर सिक्युरिटी आहे, त्यांना स्वतःला सुरक्षा व्यवस्था आहे, तिथेही सरळ चोर घुसतात आणि हल्ला करतात. 15 दिवसापूर्वी सैफ अली खान सहकुटुंब मोदींच्या भेटीला गेले होते आणि प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबाबरोबर 1 तास व्यतीत केला होता. आणि त्यानंतर सैफ अली खानवरती हल्ला झाला. तो चोराने केलाय, कोणी केला, हा पुढला प्रश्न. पण या राज्यामध्ये कोणी सुरक्षित नाही. या राज्यात कुणीही सुरक्षित नाही असं राऊत म्हणाले. तर दुसरीकडे शरद पवार यांनी सुद्धा यावरती प्रतिक्रिया दिलेली आहे. वांद्रेमध्येच हा हल्ला झालेला आहे, तर मुंबईची कायदा सुव्यवस्था ढासळली असल्याचं शरद पवार म्हणाले. वांद्रेमध्येच एका लोकप्रतिनिधीची सुद्धा हत्या करण्यात आली होती असं म्हणत त्यांनी बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणाचा सुद्धा आठवण करून दिलेली आहे. तर नेमकं पवार काय म्हणाले तेही ऐकूयात. काहीच फक्त एकच आहे की मुंबईची कायदा सुव्यवस्था किती खाली ढासळते याचंही लक्षण आहे. मध्यंतरी त्याचा उल्लेख तुम्ही केला, एकाची हत्या झाली त्याच भागात आणि हा दुसऱ्याचा प्रयत्न, या सगळ्या गोष्टी चिंताजनक आहेत. राज्य सरकारने, विशेषतः मुख्यमंत्र्यांनी, कारण गृह खातं त्यांच्याकडे, या गोष्टीकडे अधिक गांभीर्याने बघावं. तर नेमका सैफवरती चाकूने हल्ला कसा झाला होता आपण हे सविस्तरपणे पाहूयात. सैफ करीनाच्या घरात हल्लेखोर शिरला होता. सैफवरती चोराकडून 6 वेळा चाकूने वार करण्यात आला होता. सैफच्या मानेवरती आणि हातावरती वार करण्यात आले. एक जखम सैफच्या पाठीच्या कण्याजवळ झाल्याची माहिती आहे. सैफच्या मानेला 10 सेंटीमीटरची जखम झाली आहे. तर सैफ अली खानला मध्यरात्री 3:30च्या सुमारास लीलावतीमध्ये आणलं गेलं आणि सैफच्या शरीरावरती एकूण 6 जखमा आहेत. त्यातल्या 2 जखमा या खोलवरती गेल्यात. न्यूरोसर्जन नितीन डांगे यांच्याकडून सैफवरती सर्जरी सुरू आहे आणि त्यांच्यासोबत कॉस्मेटिक सर्जन लीला जैन, भूलतज्ञ निशा गांधी सुद्धा सर्जरीत सहभागी झाल्यात. करीना कपूर, मुलं तैमूर आणि जय हे सुरक्षित आहेत. खरं तर ज्यावेळी हल्ला झाला होता त्यावेळी हे तिघेही घरात नव्हते आणि म्हणून मोठा अनर्थ टळला असल्याची माहिती मिळतेय. परंतु सैफ अली खानवरती मोठा हल्ला झालेला आहे आणि म्हणून आता एकंदरीतच मुंबईच्या सुरक्षेवरती प्रश्न उपस्थित केला जातोय. घरात शिरलेल्या चोरानं सैफवरती 6 वार केले. सैफच्या मानेला, हाताला, पाठीला गंभीर दुखापत झाली आणि हे सगळं करून तो परत पळून सुद्धा गेला. आणि अशात ही सगळा घटनाक्रम पाहता नेमकं बँड्रासारख्या, वांद्रेसारख्या हाय प्रोफाईल एरियामध्ये जेव्हा ह्या सगळ्या घटनाक्रम घडतोय तेव्हा नेमकं मुंबई पोलीस काय करतायत असा प्रश्न विचारला जातोय. बँड्रामध्ये घडणारी ही काही पहिलीच घटना नाहीये. सैफ अली खानला आता हल्ला झालाय, मात्र याआधी सुद्धा सलमान खानला धमकी देण्यात आली होती. बाबा सिद्दीकी यांचं सुद्धा हत्या याच भागात झाली होती. त्यामुळे एकामागून एक अशा घटना घडत असताना सुद्धा या परिसरात सुरक्षा व्यवस्था का वाढवली गेली नाही, गस्त का वाढवली गेली नाही, किंवा या सगळ्या घडामोडी घडत असताना पोलिसांचं लक्ष कुठे आहे, नेमकं कायदा सुव्यवस्थेचा धाक राहिला नाही का, असे अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत. सध्या आपण टीव्ही स्क्रीनवरती पाहतोय सैफवरती सध्या जीवघेणा हल्ला झालाय. मात्र सलमान खानला सुद्धा वारंवार धमकी देण्यात आली, त्याच्या घरावरती गोळीबार करण्यात आला. शाहरुख खानला सुद्धा धमकी देण्यात आली होती. बाबा सिद्दीकींची सुद्धा हत्या करण्यात आली होती. राजकारणातलं मोठं नाव ज्यांची या गोळीबारामध्ये त्यांची हत्या झाली, त्यांना जीव गमवावा लागला, तर अभिषेक घोसाळकर यांची हत्या तर फेसबुक लाईव्ह सुरू असताना झालेली आहे. आणि याच सगळ्या घटना मुंबईत घडतायत आणि त्यामुळं एकंदरीतच सुरक्षेवरती प्रश्न उपस्थित केला जातोय. आणि यामुळं सामने काही प्रश्न उपस्थित केले आहेत. नेमकं कुठले सवाल सामने विचारलेत पाहूया. सैफ करीनाच्या घरात शिरलेला तो चोरच की आणखी कोण? 24 तास सुरक्षा, बॉडीगार्ड आणि तरी सुद्धा सैफवरती हल्ला झालाच कसा? चोर सैफ करीनाच्या घरी 12व्या मजल्यापर्यंत कसा पोहोचला?
24 तास कडक सुरक्षा असतानाही चोर घरात कसा शिरला? स्वयंचलित गेट, सीसीटीव्ही